थांबायचं होतं मला, पण सध्या आता मला जायचंय काय, कारण डब्बा येतो, डब्बा नाही जायचं तर लवकर निघावं लागेल मला. ते नाही भाई, आता जातात आम्ही डोंगरावर, तुम्हाला वरी जाऊन भेटतात, लोक पण आणले थोडे बहुत. अरे इथं नाही, तुला येत नाही ना वाटतं गाडी पुढे जायला. हा गाईज, आपल्या संदेशला येत नाही नीट गाडी, नाहीतर आपण वरी तिकडे गेला असतात. त्या दिवशी ननीन मी आलतात तेव्हा गेलतात आम्ही. नाही तर इथं बसून विचार तरी काढून तिकडे जायचं कशाला, तिथं काय आहे आधी बघू ना, आधी इथं काय बघू. ठीक आहे. तर काय जाताना आमचं ठरलंय, म्हणजे आता बाहेर जायला कुठंतरी आलात बाहेर फिरायला जाऊ थोडं. मग आताशी कुठं उजेड पडतोय, सनराईज बी झाला नाही अजून, होईल काय वेळेस रोड जिकडून आम्ही आलात तर जातात थोडं कुठं वरी पळायला जाऊ, थोडा व्यायाम करतो आणि घरी जाऊत आपण. बघूत काय भेटेल अजून पुढे चांगलं बघायसारखं बघूत. एक मिनिट चिखल जागा आहेत बघा, ह्याच्यासाठीच मी ह्या रोडला आलतो का, म्हणून की चिखल ना पाया भरतील बुड भरतील, त्याच्यामुळे इकडून आलतात आम्ही. थोडं इथं भरतात तेवढं काही नाही. इकडे शाळा दिसते, डोंगरावर आला तर खूप वार सुटले काबेल. इकडे कोणतं तरी हॉस्टेल दिसतंय, कोणतं हॉस्टेल आहे का म्हणून, बॉईज हॉस्टेल दिसते शाळेंचं. तर काय झाला टेकडीवर आम्ही, इकडे लोक येतात आणि इकडं मी येऊन बसलो, गार हवा मस्त आहे ती गाईस. मला 1-2 दिवस झालं येणं तिकडं आलं नाही, कारण खूपच आळस येत होता, आणि आज वेळ काढून मी आलो इकडं, आणि आज आळसला मी पूर्णपणे घालवले. आता उद्यापासून बी येणार आहे मी रोजच असं. तर बघू, जिम लावण्यापेक्षा तर हे बरं आहे गाईस, का मग बाहेरचं नेचरचं जरा थोडं ॲटमॉस्फिअर हे ते बघा भेट, बाकी सगळं म्हणजे भारी. इकडलं खास तर इकडलं आहे बघा गाईस, सगळं हिरवं दिसते. सकाळीच येता येते, बाकी इकडं दुपारी येऊन काही फायदा नाही. खूप वेळ झाला इथं थांबून, आणि सनराईज बघायला गाईस थोडं लोक बी इकडे गेलेले इथं नाही, त्याच्यामुळे ब्लॉग काढा बी भारी. आणि खरं तर इकडं हवा येईल खूप जास्त, फ्रेंड आहे माझा माग, आणि इकडं चांगली हवा येईल एकदम भारी गाईस. खरं तर इकडं थांबायचं होतं मला, पण सध्या आता मला जायचंय काय, कारण डब्बा येतो, डब्बा नाही जायचं तर लवकर निघावं लागेल मला आता. काय चल नाही चल जायचं रे यार, डब्बा येते, आठव येते आता. एक चॅप्टर झाले, तिचं काय काम चालू की काय माहिती, मला तर निघायचं आता, इतका वेळ झाला ना, लेट होते काय, डबा आणायचा, डबा जर नाही आणला ना घरी लेपून नको मला. 3:28 a.m. कुठं पडलं होतं, इथली माती काढली इथं स्कूटीवरून, गाण्यावरून यायला होता. त्या दिवशी एवढा भारी असं म्हणजे ढगंती घालतो, म्हणजे सनसेट व्हायला लयच भारी व्ह्यू. पावसामुळे हराई टाईप उभं बरं का डोंगरावर, त्याची फ्लावर लयच भारी व्ह्यू. सकाळी बी आलो तुम्ही, आणि आता बी आलोय, सोबत आलोय आता. आणि थोडे थेंब पण यायला लागले तरी आम्ही आलो तरी, पाऊस यायला, आणि थोडं बघा कसला भारी इकडं व्ह्यू आहे बघा. मला वाटतंय पुढे चालून भारी आपल्याला हे कसं आहे बघाय इथं, भारी वाटतंय. आपण एका दिवशी वाटते, ज्यावेळेस बजेट असतं त्यावेळेस पैसे जास्त काही खायला गेले, सध्या काय बजेट नाही. सध्या तर आता फुकटचं काही खायला जायचं होतं, पण तिथे आता जाणं होत नाही आमच्याला वाटतं. डोकं जायचंय का, आता जायचंय का नाही का, जेव्हा रात्री जाऊ आता तुम्हाला, रात्री का कधी, आता घरी गेला रोप का. तर वाहन आता आपण जायला डोंगरावर, आणि थोडा बहुत चिखल आहे इथं, काही नाही. आपला ही ड्रायव्हर आहे ना पैसे दे, ते नाही भाई, आता जातात आम्ही डोंगरावर, तुम्हाला वरी जाऊन भेटतात, लोक पण आणले थोडे बहुत. अरे इथं नाही, तुला येत नाही ना वाटतं गाडी पुढे जायला. हा गाईज, आपल्या संदेशला येत नाही नीट गाडी, नाहीतर आपण वरी तिकडे गेला असतात. त्या दिवशी ननीन मी आलतात तेव्हा गेलतात आम्ही. नाही तर इथं बसून विचार तरी काढून तिकडे जायचं कशाला, तिथं काय आहे आधी बघू ना, आधी इथं काय बघू ना. ठीक आहे. मी बोलतो तर भावना, आता तुम्हाला हे कॅमेऱ्यामध्ये दिसत नसेल, पण इथं ले राईट व्ह्यू झालाय, कारण की आम्हाला
असा फोन तू फक्त माझ्याकडेच असतो कोणाला बघ. तर तिकडे पण कसला भारी दिसलं एकदम थोडा अंधार बी पडला नाही काही अजून. गाईज लय राईट व्ह्यू झालेला आहे इकडं पण. हा तिकडे हा. व्हिडिओ व्हिडिओ हा व्हिडिओ मध्ये सांगाय होत नसते. अरे तू यार व्हिडिओला घाबरायला डोक्या काय घाबरायचं सांग. हे कोण असे बघायले जेव्हा वाटतील तेव्हा आपण काय करू प्रायव्हेट करू बस प्रायव्हेट करू ऐक काय बरं तू काय बोलायला नको ना तू बोलायलास काय एवढं सांग. एवढंच म्हणणारच का नाही की त्या दिवशी आलतात आपण त्या दिवशी इतकं लय बाहेर दिसत होतं. हा, सांग काय झालं काय आता सांगितलं हा पण बरं. तर भावांना आता आपण जायला दोरी डोंगरावर थोडं अजून आणि संध्याचं चाललं गाडी दमान जाऊ दरी भाऊ. हा ना डोक्यात तसं करायचं नाही लोकाला बघ असं असं दिसतं असं कळलं एवढं लांब आला असं नाही. तर भावांना हे बघा थोडं उरी आलता तर कसला भारी व्ह्यू झालाय आणि पुढे सनसेट व्हायला होता. सनसेट झाल्याच नंतर आला आम्ही. बघा तर दुसरं गायचे बघा कसला भारी झालाय सीन. तुझ्या माझ्या ह्याच्यात दाखव. A few minutes later. कपडे बघू ते आधीचे जाऊ दे आधीचेच होय एवढे काही खास नाही तर इतके कस का उघडले का डायमंड नाही घेतलंस का टॉपअप मारलाची पैसे उगाच वेस्ट घेतली आयडी कोणाची आयडी घेतलीस अरे हो रे दिसली नवीनच आयडी दिसली नेक्स्ट वाली जाऊ दे काही नसते बरं कधी बघ ना ते अय दसरा कधी बघ ना दसरा कधी बघ जायला कळत आहे पुन्हा आपल्याला ते हे अरे आईच्या माळावर जायला कळत आहे बघ ना कधी बघ कॅलेंडर आहे का फोन मध्ये तुझ्या फोन मध्ये नाही मग फोन मध्ये घे बरं एकदा फोन मध्ये घे बघू आणि कुठं बर्फ पडलाय मला काय अरे एडिटिंग ऍप आहे करता येईल असं आहे का आधी पडलेला ते तू वरून आवडतलं दाखवायलाच पण ते खाली पडलेला बी मग दाखव तेच म्हणाले मी तुला तशी आता ट्रेंडिंग मध्ये चालायला ना ते थोडं खाली अरे तेवढं दिसा नाही खाली पडलेलं चांगला व्हिडिओ नव्हता दुसरा व्हिडिओ हे त्याच्या बाजूचं दिसायला बघ ते त्या बाजूचं ते बघ ना कधी ऍप घेतलीस का शाळेत काय गेले सर आज लय पोरं जाऊ लागले परिपाठावर तुला सरकार माहिती का कोण सरकार आपल्या गावातलं हा माहिती की इथलंच आहे माहिती इथल्या पोराला ओळखीत होती सगळ्या ह्याची ओळखी आहेत त्याला सगळ्याला ओळखीत आहे मैच ओळख नाही त्याची जास्त बघितल्यावर ओळखीत खोटं बोलतोय मारते रोज ह्याला माहिती नाव घेते कैदी माहिती कोण नाही माहिती मम्मी मला मारत कुठलं आहे ते इथलं दिसत नाही साईनगरचं नाही कोण माहिती होय माहिती नाही तिकडे राहते आम्हाला वाटतं ते तरी म्हणतो इतकं काकाला व्हिडिओ बनवायला शर्ट हो रही डागाची साडी भिंगीचा डागही जाता जाता जातो